वतन येतात मॅनपंप सिरिवली आमचे मनोज येतात मायक्रोफोन वरती आणि बॉल येस चेंडू जर हरवला फुटला किंवा भिजला तर चेंडू मात्र नवीन देण्यात येईल या सूचना पुन्हा एकदा तुम्हाला मी देतोय आणि येतात कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनोज थँक्यू सो मच. बाजूला पोसरी, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ चिंचवली. चला दोन्ही एकाच परिसरातील दोन्ही आजूबाजूचे संघ आता आपल्याला खेळ करताना पाहायला मिळेल आणि इथून जो संघ जिंकेल तो खरतर सेमी फायनल मध्ये दाखल होईल. इथे आमचे अल्पशता मात्र सुद्धा उपस्थित आहेत. अल्पशता आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात मात्रपाड्याचे गुणवान खेळाडू आणि आता सध्या महाराष्ट्र स्पेशल फोर्स मध्ये ते कार्यरत असमचे अजयदादा रमेश मात्रे आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथे आगमन झाले. त्यांचं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आमच्या सोबत खरतर मात्रपाड्याचे अजून एक गुणवान खेळाडू आमचे कृष्णादादा मात्र सुद्धा आमच्या सोबत जोडलेत. कृष्णादा आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. बोलत मॅच कडे एका बाजूला पोसरी, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय चिंचवली संघ. अल्पशता आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. खर तर आपल्याला पाहायला मिळतात सर्जा बैलाचे मालक आमचे अल्पशता मात्रे. खर तर बैलगाडीवरती जेवढं त्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे ना तेवढंच बैलगाड्यावरती सुद्धा प्रेम आहे. आणि आताच खर तर आपल्याला पाहायला मिळतात मात्रेपाडा संघाचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे. खर तर असा अल्पशता मात्रे आमचा आपण या व्यासपीठावरती आता फलंदाजी इथे कोण जिंकला, टॉस कोण जिंकला? चिंचवली संघाने नाणेफेकी जिंकली. गोलंदाजी करण्याचा निर्णय. 3 षटकांची मॅच लक्षात असू द्या. 3 षटकांची मॅच. वैभव पाटील आणि प्रताप जाधव अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. एका धावेनं इथे धाव पुस्तकाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती राजेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. ही तिसऱ्या फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय हनुमान पोसरी, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय चिंचवली संघ. इथून जो संघ जिंकेल तो खरं तर क्वालिफाय होईल, सेमी फायनल मध्ये लढत करेल भाल संघासमोर. पुढचा बॉल पंचांकडे अपील मागितली जाते. तिथे फलंदाज सेफ आहेत. येईल फक्त एकच धाव. एक धावेनं संघ पुढे सरकतोय. सध्या तरी सिंगल डबलला प्राधान्य देत असताना जय हनुमान स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय धाव पुस्तकावरती 2 धावा. काय कमालीची गोलंदाजी राजेश पाटीलजी. टाळ्या वाजतायत मैदानामध्ये. चर्चेला उधाण येतंय. अजून एकही मोठा फटका नाहीये. वैभव पाटील बॅटची एज फलंदाज बाद. यष्टीरक्षक कुठलीही चुकी करत नाही आणि फलंदाज झालेत बाद. हा पहिला धक्का टीम जनमान स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी संघाचा हा प्रमुख फलंदाज वैभव पाटील मैदानाच्या बाहेर.
त्यांचे खर तर सुपुत्र शंभू मॅचला एन्जॉय करतायत. आपल्या दोघांचं सहर्ष हार्दिक स्वागत. फटका तेवढाच सुंदर आहे. प्रदीप पाटीलच्या बॅट मधून कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला उडवलाय. 4 धाब्यांसाठी चौकार. इथलं मऊ पाडवलं का? मग मला माहितच नाही रे. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. राजेश पाटील 2 विकेट ज्यानं मिळवल्यात. ओहो, अजून एक विकेट. क्लीन बोल्ट. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. अधिक पितले. खराब सुरुवात पोसरी संघाची आपल्याला पाहायला मिळते. दमदार सुरुवात राजेश पाटीलजी. 6 धावा धाव पुस्तकावरती. पहिलं षटक संपलंय आणि 3 विकेट मैदानाच्या बाहेर. धावपुस्तकावरती 6 धावा पहिल्या षटकामध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रताप जाधव, अक्षय जाधव असे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठे बंधू प्रताप जाधव खर तर स्ट्रायकर एंड वरती आणि छोटे बंधू अक्षय जाधव नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज हिरामन ढोंगरे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन्ही एकाच विभागातील संघ. खर तर आजूबाजूचे संघ आहेत. म्हणूनच की काय की एकमेकांचे खर तर रडवय्ये माहीत असतील या दोन्ही संघांना. थोडासा बॅकफुटला जनवान पोसरी संघ. फुल टॉस बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पकडलाय, झेल संपलाय. प्रताप जाधवचा खेळ. प्रताप जाधव एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. चला तिथे थर्ड अंपायरची मागणी केली जाते भीमर साठी. इथे चेक करतील आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह आमचे नीरज भोईर चेक करतील की हा बॉल नो आहे की फेअर डिलिव्हरी आहे. चला इथून चेक केला जाईल. अल्पेश मात्र चेक करतील. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे किरणदादा मात्रे सुद्धा जोडलेत. चला फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय होतो फेअर डिलिव्हरी आहे आणि फलंदाज झालेत बाद. प्रताप जाधव एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. एक एक मोरा विखुरताना आता आपल्याला पाहायला मिळतोय. पोसरी संघाचा हा चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर. धाब्यांवरती हा चौथा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये
हिरामननं पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आहे. आता चला पुढचा बॉल. समोर आकाश पितळे, पंचांचा इशारा. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टिकचा चेंडू बाहेर आलाय. वाईड बॉल. एक धाव अतिरिक्त इथे ऍड केली जाईल. धाव पुस्तकावरती आता 7 धावा जोडल्या जात आहेत. दुसरं षटक सुरू असताना 3 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा पोसरी संघाला उभ्या कराव्या लागतील. मोठा फटका खेचायचा होता, तिथे बॅटचा संपर्क झाला नाही. पंचांकडे वाईडची मागणी केली जाते, मात्र आलाय डॉट बॉल. खर तर 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. पोसरी संघाचा जर विचार केला, जर इथून सामना जिंकला तर सेमीफायनलचं तिकीट नक्कीच या 2 संघामधून एक संघाला मिळेल. मात्र तो संघ कोणता असेल हे पाहणं महत्वाचं आहे. आलाय अजून एक डॉट बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण जखडून ठेवलाय. फलंदाजी करणाऱ्या पोसरी संघाला डॉट बॉल वारंवार येत आहेत. 7 धावा फक्त धावपुस्तकावरती. हिरामनचं कौतुक करावं लागेल, गोलंदाजी तेवढीच सुंदर करतायत. 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 वाईडच्या स्वरूपात धाव खर्च केली आहे. 7 धावा आता धावपुस्तकावरती. लोअर फुल टॉस मारायचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, पहिल्या अटेम्प्ट मध्ये फेकतील, तोपर्यंत 2 धावा तिथे प्राप्त केल्या जात आहेत. ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट असेल, कारण इथून जर तुम्ही जिंकलात तर कदाचित तुम्ही ट्रॉफी सुद्धा इथून घरी नेऊ शकता. कारण इथून जर तुम्ही जिंकले तर सेमीफायनलचं तिकीट, सेमीफायनल मध्ये तुम्ही क्वालिफाय होईल. आणि खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान चषक पोसरीमध्ये. कदाचित तुम्हाला मेगा फायनलचं तिकीट सुद्धा मिळू शकतो. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॉटन बोल्ट. फलंदाज बाद. फलंदाज आकाश पितलेच्या पारीचा अंत. दुसरं षटक सुरू असताना तब्बल 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. 7व्या क्रमांकाचा फलंदाज आता दिनेश गारडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारे फटकेबाजी करेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. अक्षय जाधवला स्ट्रायकर एंड वरती आणावं लागेल, कारण अक्षय जाधव हाही फलंदाज मोठे फटके खेचतो, मात्र त्याला स्ट्रायकर एंड वरती आणावं लागेल. पुढचा बॉल उडवलाय लॉग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी नाही. अजून एक विकेट, अजून एक गडी मैदानाच्या बाहेर, अजून एक मोहरा विखुरलाय. जय हनुमान पोसरी संघाचा फलंदाज झालाय बाद. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 6 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत आणि धावपुस्तकावरती चालण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. विशाल आला आता गोलंदाजी मार्ग वरती. समोर आता अक्षय जाधव आहे. मोठा फटका अक्षयला खेचावा लागेल. या षटकामध्ये 15 ते 20 धावा कमीत कमी जोडाव्या लागतील, म्हणजे तुम्ही फायटिंग स्कोर उभा करू शकता. कारण संघ अडचणीमध्ये 9 धावा फक्त धाव पुस्तकावरती झाल्यात. तुम्ही मैदानामध्ये झुंज अशी द्याल ना की तुम्ही जिंकलात तर इतिहास होतोच, मात्र हरलात तरी इतिहास व्हायला हवा. बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आलाय डॉट बॉल. काय कमालीचं
इथे गोलंदाजी सुरू आहे चिंचवली संघाची. पूर्णपणे जखडून ठेवलाय अक्षय जाधव आणि विजय पाटील हा 8व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तब्बल 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहेत. 7व्या क्रमांकाचा अक्षय जाधव, 8व्या क्रमांकाचा विजय पाटील हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. पुढचा बॉल इथे झेलची संधी, फलंदाज बाद होईल का? मात्र शेवटच्या क्षणाला तिथे झेल जमिनीला दान झाली आल्यात. या चेंडूवरती 2 धावा आणि धाव पुस्तकावरती धावा आता जोडल्या जातील 11 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके लगावले अक्षय जाधवने, तर मात्र आपल्याला फायटिंग स्कोर इथे दिसेल पोसरी संघाचा. मात्र तसे फटके येणं गरजेचं आहे अक्षय जाधवच्या बॅटमधून. पुढचा बॉल उडवलाय फाईन रिझनला, चेंडू ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला तिथे चेंडू फरार, सीमा पार, 4 चौकार. संघ 15च्या घरात पोहोचलाय. एकाच षटकार जर आला तर सामन्याला मजा येईल द्वितीय सत्रामध्ये, कारण 15 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर अक्षय जाधव, या फलंदाजामध्ये क्षमता आहे, या फलंदाजामध्ये ताकद आहे मोठा फटका खेचण्याची. मात्र तो मोठा फटका खेचावा लागेल. फटका तेवढाच सुंदर अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, आले आहे. एकच धाव, एका धावेनं इथे स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावपुस्तकावरती आता 16 धावा बनल्या जात आहेत. आता समोर विजय पाटील आहे. विजय पाटीलला 1-2 मोठे फटके खेचावे लागतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, कारण संघाला गरज आहे. जय हनुमान स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी संघाला एका मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका येईल का विजयच्या बॅटमधून? आलाय डॉट बॉल. काय करते मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी, रोख लावलाय पूर्णपणे. गोलंदाजी करणारा विशाल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 16 धावा धाव पुस्तकावरती. आता शेवटचा एक बॉल. आता एका या चेंडूवरती कोणता नंबर असेल? जर डॉट आला तर 16, षटकार आला तर 22, चौकार आला तर 20, एक आली तर 17. इथून फटका, चेंडू हवेमध्ये फटकलाय, लॉग ऑफच्या डोक्यावरनं ठोकलाय शेवटच्या बॉलवरती. षटकार, एक फायटिंग स्कोर आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धाव पुस्तकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी जय हनुमान पोसरी संघाला धाबा रोखायचे 23 आणि जिंकण्यासाठी चिंचवली संघाला धाबा बनवायच्या आहेत. द्वितीय सत्रामध्ये 18 चेंडू 23 धाबा बनवायच्या आहेत. ते विशेष मान सन्मान करूयात. खरं तर मात्रेवाड्याचं गाव, मात्रेपाडा गावाचं नाव ज्यानं अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलं. खरं तर मात्रेपाडा गावाचा एक गुणवान खेळाडू आणि सध्याच्या घडीमध्ये महाराष्ट्र स्पेशल फोर्समध्ये जो कार्यरत आहे असे आमचे बंधुतुल्य मित्र अजय दादा रमेश म्हात्रे यांचा विशेष मान सन्मान मी विनंती करेन. प्रतीक दादा भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण अजय दादा म्हात्रे याचा विशेष मान सन्मान करायचा आहे. खरं तर आज इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात म्हात्रेपाडा गावाचे जे आताच्या घडीला महाराष्ट्र स्पेशल फोर्स मध्ये कार्यरत आहेत असे आमचे अजय दादा रमेश म्हात्रे यांचा हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुणवान खेळाडू सुद्धा आहेत जय बोले म्हात्रेपाडा क्रिकेट संघाचे आणि खरं तर महाराष्ट्र स्पेशल फोर्स मध्ये सध्या कार्यरत आहेत. त्यांचा हा विशेष मान सन्मान प्रेमाची उद्धार शाल, मायचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची घोड आटमान सन्मान चिन्ह देऊन खरं तर अजय दादा रमेश पवार, अजय दादा रमेश म्हात्रे सॉरी रमेश पवार एक गुणवान खेळाडू आहेत वाकडीचे, त्यामुळे चुकून नाव आला रमेश पवार. अजय दादा रमेश म्हात्रे यांचा विशेष मान सन्मान आपल्याला मुख्य व्यासपीठावरती
पाहायला मिळतं. खरं तर किरणदादा पाहिलं ना, असे जर मोठे खेळाडू असले ना तर त्यांचं आपसुक तोंडामधून नाव कधी निघून जातं ना ते कॉमेंटेटरला समजत नाही. असंच काही गुणवान खेळाडू आमच्या विभागामध्ये रमेश पवार आहेत उर्फ आमचे आऊ, ज्यानं खरं तर पूर्ण खरं तर तिकडे आमच्या इकडे किंजल ट्रॉफी जी होते त्यामध्ये त्यानं पहिली 4 व्हीलर जिंकली होती. रेकॉर्ड आहे खरं तर. आता या विभागामध्ये सुद्धा आपण पाहतोय केतन मात्र असेल, योगेश मात्र असेल. जर असं नावं आठवलं नाही ना तर पटकन आपसुक नाव येऊन जातं. योगेश मात्रे असं पटकन नाव येऊन जातं. जर असं तुम्ही कार्य तसं करावं लागतं. जर विचारलं ना की तुझा आयडल खेळाडू कोण आहे तर त्यानं आपलं नाव घ्यायला पाहिजे. असं काम तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये करा. आणि तेच काम खरं तर केतन मात्रेनं केलं आहे. तब्बल ISPL सीझन 3 मध्ये त्याला 26,40,000ची प्राईजमध्ये खरं तर तिथे खरेदी करण्यात आली. आणि खरं तर विजय पावले ही खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधलं. तब्बल 32.5 लाख रुपये देऊन त्याची सुद्धा खरेदी करण्यात आली माझी मुंबई या टीममध्ये. आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आज टेनिस क्रिकेटचा दर्जा कुठपर्यंत पोचला आहे या ISPL सारखी ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला समजतं. खरं तर 32.5 लाख 26.5 लाख. मग विश्वजित ठाकूर असेल तो खरं तर 18 लाखामध्ये सेल झालाय, 20 लाखामध्ये जगत सरकार सेल झालाय. अशी खूप मोठी नावं आहेत. पुढचा बॉल पहिलाच गोलंदाज प्रदीप पाटील आणि पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. लॉन्ग लेग सीमा पार ठोकलाय सचिन भंडारीनं हा षटकार. चला भाल संघ संघनायक आपण रेडी राहायचंय. भाल संघ संघनायक आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण रेडी राहायचंय. 6 धाबा 23चं टार्गेट आहे. प्रदीप पाटील रोख लावावा लागेल. गोलंदाजी करत असताना संघर्ष करावा लागेल. जर तुमची इच्छाशक्ती प्रबल असेल तर तुम्ही इथून सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करून आज सामना जिंकू शकता. मात्र आलाय अजून एक लागोपाठचा दे धक्का घे छक्का आलाय. अजून एक ब्रँडेड षटकार 2 चेंडूवरती. हा दुसरा मोठा फटका. 12 धाबा धाव पुस्तकावरती. पोसरी संघाला विचार करत पॉझिटिव्ह करावा लागेल. तुमची विचारशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही सामना अजूनपर्यंत जिंकू शकता. मात्र तशी गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. प्रदीप पाटील हे मुख्य अस्त्र आहे पोसरी संघाचं. मात्र त्याच्यावरती 2 चेंडूंवरती मागच्या हल्ला चढवला आणि तिसरा बॉल आलाय डॉट. समोर फलंदाजी ट्रॅकवरती सचिन भंडारी मैदानाच्या आतमध्ये आग ओकण्याचं काम करतोय. व्हेरिएशन दाखवलाय मात्र चेंडूची पडताळणी केली. चेंडूला खेळून काढलाय. लॉंग लेगला आलाय 4 चौकार. जे 16 धाबा धाव पुस्तकावरती आता विजयाच्या वाटचालीनं प्रस्थान करत असताना चिंचवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये नक्कीच प्रवेश मिळवेल. लॉग ऑफला चेंडू फरार होतोय. पहिल्या षटकामध्ये मॅच जिंकवण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतो. चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 20 धाबा धाव पुस्तकावरती. आता शेवटचा एक बॉल पहिल्यामधील 20 धाबा धाव पुस्तकावरती जिंकण्यासाठी आता गरज आहे. 3ची गरज. इथून संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. चिंचवली संघाने हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जनमान. पोसरी आपण ही स्पर्धामधून बाहेर गेलात मात्र खूप चांगला खेळ तुमचा आजच्या दिवसामध्ये राहिला. तुम्हाला सुद्धा या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅन ऑफ द मॅच सचिन भंडारी या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच मॅच देऊ शकलो असतो मात्र सचिन भंडारीनं खरं तर एक षटकामध्ये संपूर्णपणे मॅच आपल्या बॅटिंगच्या जीवावर इथून जिंकून काढली. तो सचिन भंडारी ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. चला पोसरी संघ आपण या स्पर्धेमधून बाहेर झालात पण काही हरकत नाही. ही स्पर्धा आपलीच आहे.
त्यामुळं काही हरकत नाही, तुम्ही खूप चांगला खेळ केला. तुम्हाला येणाऱ्या हंगामासाठी आणि पुढील टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या सचिन भंडारे आपण व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करा. मॅन ऑफ द मॅच सचिन भंडारी, खूप चांगली फटकेबाजी राहिली. लागोपाठचे 2 षटकार, लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि तो सचिन भंडारी ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.